विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं जे प्रकरण 9 आहे, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण, ते सुरू केलेलं होतं. आणि आज आपण मागच्या भागामध्ये आपण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं इतिहास पाहिला, अर्थ आणि व्याख्या पाहिली होती. आणि आजच्या भागामध्ये आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे बघणार आहोत. बघा, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण इतकं महत्त्वाचं आहे ना, की आपण बघितलेलं आहे की सहकार म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सहकारामध्ये एकमेकांना मदत करणं हे वास्तविकता फार महत्त्वाचं मानलेलं आहे की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. आपण स्वतःचं राहणीमान उंचवता आपल्याबरोबर जे आपले सहकारी आहेत त्यांचंसुद्धा राहणीमान उंचावलं पाहिजे. राहणीमान म्हणजे आर्थिक राहणीमान. सगळ्यांना जर काही आर्थिक संकट असतील तर ती सहकारी संस्था स्थापन करून आपल्याला संस्थेला ती सोडवता आली पाहिजेत. इतकं सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची महत्त्व आहे, इतकं त्याची गरज आहे. मग सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत ती आपल्याला आता बघायची आहेत. बघा, सहकाराचा उद्देश, सहकाराची व्याप्ती, सहकाराची कार्यपद्धती, व्यवहार इत्यादीची माहिती असणे आवश्यक असते आपल्याला. त्याद्वारे त्यांनी एकत्रितपणे निस्वार्थी हेतूने काम करण्याची गरज असते. म्हणूनच सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील. तर आता आपण ती उद्दिष्ट बघणार आहोत. बघा, सहकाराची पहिलं जे उद्दिष्ट आहे ते आहे सहकाराची संकल्पना पटवून देणे. अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे हे, सहकाराची संकल्पना पटवून देणे. बघा, सहकार म्हणजे काय, सहकार आपण जर एकत्र आलो तर काय होऊ शकतं हे आपल्याला लोकांना पटवून द्यायचं आहे. सहकारी क्षेत्र हे बऱ्याच लोकांना अपरिचित असल्याने सहकाराची संकल्पना काय असते त्याची गरज पटवून द्यावी लागते. सहकाराच्या माध्यमातून होणारे फायदे काय आहेत यांची जाणीव लोकांना करून देणे. आपल्याला लोकांना जाणीव करून द्यायची की आपण जर एकत्र आलो, आपण जर सहकाराने राहिलो तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्याला त्यांना जाणीव करून द्यायची. तुम्ही साधा विचार करा. आता आपला जो पहिला पॉईंट आहे सहकाराची संकल्पना पटवून देणे. आता सहकाराची संकल्पना पटवून देण्यासाठी तुम्हाला किती उदाहरणं मी याच्या आधी पण दिलेली आहेत. आणि आत्ताचं आपलं जर ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर कोरोनामध्ये हे जे आरोग्य कर्मचारी आहेत, डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, सफाई कामगार, त्याच्यानंतर पोलीस आहेत, ह्या सगळ्यांनी आपल्याला अत्यंत मदत केलेली आहे. त्यांनी सहकार म्हणजे काय ह्याची संकल्पना जर पटवून द्यायची असेल तर त्यांच्यासारखं दुसरं आता उदाहरण नाही आहे आपल्या देशामध्ये, आपल्या संपूर्ण जगामध्ये. देशामध्येच कशाला, संपूर्ण जगामध्ये. मग सहकाराची संकल्पना पटवून देण्यासाठी आपल्याला लोकांना सहकाराच्या माध्यमातून काय फायदे होऊ शकतात ते आपण सांगणार आहोत. आणि बघा, आता कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी त्यांची भूमिका बजावली सहकार देऊन, पोलिसांनी त्यांचं काम केलं आपल्याला मदत करून. आणि आपलं काय काम आहे मग आपलं काम आहे की जर आपल्याला गव्हर्नमेंट सांगते की तुम्ही घराच्या बाहेर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, नाही तर तुम्ही उगाचच घराच्या बाहेर जाऊ नका, तर आपण नाही गेलं पाहिजे. आपण नुसतंच असं मजा म्हणून फिरायला जातो आहे, कुठेतरी पिकनिकला जातो आहे, पर्यटन स्थळाला जातो आहे, कुठंतरी तीर्थस्थळी जातो. 1 वर्ष नाही गेलो कुठल्या तीर्थस्थळी तर काय फरक पडणार आहे? 1 वर्ष आपण नाही कुठल्या पर्यटन स्थळाला भेट दिली तर काय फरक पडणार आहे? अरे, आपला इतका जीव महत्त्वाचा आहे. आज जर आपण जगलो वाचलो तर तुम्ही पुढे कित्येक वर्ष पर्यटनाला जाऊ शकता, कित्येक वर्ष तुम्ही तीर्थयात्रा करू शकता. पण तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पण जर आपल्याला सांगतात आहे की घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, तुम्ही सॅनिटायझर वापरा, आणि आपण जे करत नसू तर मग आपण गव्हर्नमेंटला सहकार्य करत नाही. मग सहकाराचं इतकं महत्त्व आहे. हे उद्दिष्ट आहे बघा, सहकाराची संकल्पना पटवून देणे. त्याच्यानंतर सहकाराचं दुसरं जे उद्दिष्ट आहे ते आहे जबाबदार व जागरूक सभासद तयार करणे. जबाबदार व जागरूक सभासद तयार करणे म्हणजे काय, की आपण ज्यावेळेस सहकारी संस्था स्थापन करतो आहे तर आपल्याकडे सभासद असे असले पाहिजेत की त्यांना त्यांची जबाबदारी समजली पाहिजे आणि ते जागरूक पण असले पाहिजेत. सहकारी संस्थेच्या बाबतीत, एकत्र येण्याच्या बाबतीत, काम करण्याच्या बाबतीत आपले सगळे जे हे सभासद आहेत ते जागरूक असले पाहिजेत. अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांनी जागरूक राहणं आणि त्यांनी सहकारी संस्थेकडे काय करणं, लक्ष देणं. बघा, लोकांना तिसरा पॉईंट आहे हा, जबाबदार व जागरूक सभासद तयार करणे हा तिसरा पॉईंट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो होता तो आहे लोकांना सहकारी चळवळीकडे आकर्षित करणे. बघा,
आपल्याला कुठलंही काम करायचं म्हटलं तर आपण ते पहिले लोकांना पटवून सांगतो आणि लोकांना पटवून सांगत असताना आपल्याला आपलं हित साध्य करायचं असतं की आपण कशासाठी लोकांना एकत्र आणतोय आणि त्यांना सहकाराचं महत्त्व समजलं पाहिजे. अनिष्ट प्रवृत्तींना बाजूला करण्यासाठी सहकाराच्या तत्वानुसार स्वतःचा आणि इतरांचाही फायदा करून घेण्यासाठी लोकांना सहकारी चळवळीकडे आपण काय केलं पाहिजे, आकर्षित केलं पाहिजे. लोकांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही सहकारी चळवळीमध्ये या, तुम्ही सहकारी संस्थेचे सभासद व्हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही धोका नाही आहे. लोकांना हे समजवणं, हे पटवून देणं आपलं काम आहे. लोकांना आकर्षित केलं पाहिजे आपण की तुम्ही सहकारी संस्थेचे सभासद व्हा. सहकारी संस्थेचे सभासद झाल्याने तुमचे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील, हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. त्यांना आकर्षित केलं पाहिजे लोकांना सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी. मग आता तुम्ही साधं उदाहरण घ्या. समजा आता आपल्याला काही अडचण आलेली आहे आणि आपण कुठल्याही सहकारी संस्थेचे सभासद नाही आहे. त्यावेळेस तुमच्याकडे पर्याय काय असतो? एक तर तुम्ही कुठल्या नातेवाईकांकडे उधार पैसे मागता किंवा तुम्ही तुमच्या शेजारपाजारच्यांकडे उधार पैसे मागता. अगदीच काही नसेल तर तुम्ही तुमचे दागिने सोनाराकडे जाऊन गहाण ठेवता आणि पैसे आणता. बरं, तुमच्याकडे दागिने पण नसतील तर मग तुम्ही काय करणार? मग अशा वेळेस तुम्ही सहकारी संस्थेचे जर सभासद असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. ह्या ज्या अनिष्ट पद्धती आहेत, आपण सावकाराकडे जाऊन जे आपले दागिने, आपल्या मौल्यवान वस्तू गहाण ठेवतो, या गहाण ठेवलेल्या वस्तूंवर ती लोक नंतर त्या वस्तू त्यांच्याच होऊन जातात. हे सगळं थांबू शकतं. म्हणजे लोकांना सहकारी चळवळीकडे आकर्षित करणं हे सुद्धा शिक्षण प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर चौथा जो पॉईंट आहे, सहकारी संस्थेसाठी सक्षम नेतृत्व निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण सहकारी संस्था स्थापन करतो त्यावेळेस जबाबदार व सक्षम नेतृत्वाची आपल्याला गरज असते. सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणातून कल्पकता, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा, कार्य करण्याची वृत्ती, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कला, प्रभावीपणा, धाडस इत्यादी गुणांची जोपासना करून संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. साहजिकच सहकारी चळवळीचे नेतृत्व जर सभासदांमधूनच घडत गेले तर असे नेतृत्व सहकारी संस्थेला भविष्य काळात विकासाकडे नेऊन ठेवते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, नेतृत्व करणारा जो सहकारी संस्था स्थापन करणार आहे तोच धाडसी पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, त्यात काम करण्याची त्याची वृत्ती पाहिजे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कला त्याच्याकडे पाहिजे. म्हणजे तो काय करणार आहे, तो सहकारी संस्थेचं सक्षम नेतृत्व करू शकेल. अशी व्यक्ती आपल्याला सहकार शिक्षण प्रशिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आपला पाचवा जो पॉईंट आहे तो आहे संघटित दृष्टिकोन निर्माण करणे. खूप महत्त्वाचं आहे. एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांसाठी. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, तुम्ही पाहिल्या असतील. जर तुम्ही कुठल्या कंपनीत कामाला असेल तर सगळ्या कामगारांची मिळून एक संघटना असते. तुम्ही जर डॉक्टर बघितले, डॉक्टरांची असोसिएशन असते, वकिलांची असोसिएशन असते, इव्हन आमच्या शिक्षक लोकांची सुद्धा संघटना आहे. आम्ही शिक्षक लोकंसुद्धा संघटनेमध्ये आहोत, सगळे एकत्र आहोत आम्ही. मग ह्या ज्या संघटना आहेत, हे संघटना असणं फार गरजेचं आहे. संघटित दृष्टिकोन निर्माण केला तुम्ही, सगळ्यांच्या तुमच्या एकच उद्दिष्ट आहे, एकच ध्येय आहे, तुमचं एकच तत्त्व असेल तर तुम्ही एकत्र येऊ शकता. म्हणजे संघटन होणं, एकत्र येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. सभासदांमध्ये एकोपा आणि समानता प्रस्थापित होण्यासाठी सहकारावर निष्ठा निर्माण व्हावी लागते. या कारणाने समता व एकोपा निर्माण करण्यासाठी लागणारी वैचारिक व मानसिक बैठक तयार होते. हे खूप महत्त्वाचं आहे की संघटित दृष्टिकोन निर्माण करणे. आपल्याला संघटित दृष्टिकोन निर्माण करायचा आहे, आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. हे सुद्धा सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे, सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती व व्यवहार यांचे ज्ञान देणे. सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती, व्यवहार यांचे ज्ञान देणे. सहकारी संस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे व्यवहार करावे लागतात. मग त्यावेळेस व्यवहार करत असताना आपल्याला नैतिकता सांभाळायची खूप महत्त्वाचं आहे. नैतिकता सांभाळणे, सर्वसामान्य जनतेचे हित कसे साध्य होईल याचे संस्थेशी संबंधित असणाऱ्या सभासद, संचालक, कर्मचारी या सर्वांना ज्ञान देणे की आपण जर सगळे एकत्र आलो, आपण जर चांगल्या प्रकारे काम केलं तर आपल्या संस्थेला त्याचा कसा फायदा होईल, आपण आपलं ध्येय कसं साध्य करू शकतो. तर सभासद, संचालक, कर्मचारी या सर्वांना त्याचं तुम्ही ज्ञान देणं गरजेचं आहे. सहकार, आपलं काम कसं चालणार आहे, आपण कशा पद्धतीने काम करतो आहे, आणि तुम्हाला जर बघायचं असेल, तुम्ही या, तुम्हाला काम शिकायचं असेल तर तुम्ही शिकू शकता. हे सगळं आपण सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती व व्यवहार यांचे ज्ञान देणे या पॉईंटमध्ये बघतो. आणि हे सुद्धा
हे सुद्धा सहकाराचं, एक मिनिट, सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती, व्यवहार यांचे ज्ञान देणे हे सुद्धा सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर जो आपला पुढचा पॉईंट आहे तो आहे व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे. खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या पद्धतीने व्यावसायिक संस्था आहेत त्या पद्धतीनेच आपण सहकाराचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण व्यावसायिक कौशल्य आणि त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. सहकाराची तत्त्वे, व्यवहार, कार्यपद्धती याशिवाय अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, नेतृत्व, निर्णय क्षमता, नियोजन, नियंत्रण, समन्वय इत्यादी व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची खूप गरज आहे. तुमच्या अधिकार कुठले आहेत, तुमच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत, तुम्हाला तुमची कर्तव्य कोणती आहेत, तुम्ही निर्णय कसे घ्यायचे, नियोजन कसं केले पाहिजे, यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करणं हे सुद्धा सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे भ्रष्टाचार व गैरकारभाराला आळा घालणे. सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की सहकारी संस्थेचे सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना प्रामाणिकपणा, चारित्र्य, कर्तव्यबद्धता, व्यवहार्यता इत्यादी गुणांचे महत्त्व पटवून दिलं पाहिजे की आपल्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे, आपल्याकडे आपलं चारित्र्य, आपलं कॅरेक्टर चांगलं पाहिजे, आपण कर्तव्य दक्षता पाहिजे, आपल्याला व्यवहारिक ज्ञान असलं पाहिजे. हे गुण त्यांना पटवून दिले पाहिजे. हे आपल्याकडे गुण असणे आवश्यक आहे. कारण सहकार शिक्षण प्रशिक्षणाचं हेच तर उद्दिष्ट आहे की आपल्याला सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने सुदृढ संबंध पाहिजेत सभासदांमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यांकडे प्रामाणिकपणा पाहिजे, कर्तव्य दक्षता पाहिजे, सगळ्यांकडे काम करण्याची एक वृत्ती असली पाहिजे. हे सगळं त्याच्यामध्ये आपण सामावून घेऊ शकतो. तसेच इतरांच्या विकासाबरोबर आपला विकास करण्याचा दृष्टिकोन तयार होऊन गैरव्यवहार व भ्रष्टाचारी प्रवृत्तींना आळा बसू शकतो. हे काय झालं, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं हे आपलं पुढचं उद्दिष्ट आहे. भ्रष्टाचार व गैरकारभाराला आळा घालणे खूप महत्त्वाचं आहे. सहकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार नकोच आहे. तुम्ही भ्रष्टाचाराला आळा घातलाच पाहिजे. जर भ्रष्टाचार थांबला तर सहकारी संस्था आपलं काम चांगल्या पद्धतीने करते आणि तिला मोठं व्हायला वेळ लागत नाही. त्याच्यानंतर आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे प्रशिक्षित सेवक वर्गाची गरज भागविणे. बघा, आपले सभासद खूप हुशार आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात आहे, पण जर आपल्याकडे ट्रेन म्हणजे प्रशिक्षित कर्मचारी नसतील काम करायला तर सहकारी संस्था आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्यांच्याकडे अकाउंट लिहायला चांगले प्रशिक्षित कर्मचारी पाहिजे, सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी पाहिजेत. तुमच्याकडे जर नवीन कोणी पार्टी आली आहे, थर्ड पार्टी, तर त्यांना हँडल करणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या शंकांचं निरसन करणं, अशा विविध प्रकारच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या आपल्याला गोष्टी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लोकं जी लागतील तर ती प्रशिक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना प्रशिक्षण पाहिजे, ते सुशिक्षित पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, प्रशासन व इतर जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी सेवक वर्गाची आवश्यकता असते. हा सेवक वर्ग सहकार शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध व्हावा ही अपेक्षा असते. व्यवस्थापकीय, प्रशासकीय कर्मचारी वर्ग प्रशिक्षित असेल तर संस्थेचे कामकाज अधिक कार्यक्षमपणे चालवणे शक्य होतं. म्हणून आपल्याकडे प्रशिक्षित कर्मचारी व सेवक वर्ग असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे सुद्धा सहकार शिक्षण प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर आपलं जे पुढचं शेवटचं जे उद्दिष्ट आहे सहकार शिक्षण प्रशिक्षणाचं ते आहे सहकारी संस्थांचा निकोप व संतुलित विकास करणे. एक मिनिट, सहकारी संस्थांचा निकोप व संतुलितपणे विकास करणे. एक मिनिट थांबा विद्यार्थी मित्रांनो. अच्छा, आता ह्याच्यामध्ये बघा सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची संघटनात्मक रचना त्यांनी कॅन्सल केलेली आहे, म्हणजे तो ओमिट केलेला आहे. ठीक आहे, आपलं आता शेवटचं चालू आहे पॉईंट, सहकारी संस्थांचा निकोप व संतुलित विकास करणे. आता सहकारी क्षेत्राचा विकास हा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात असमान स्वरूपात असतो. तर तसं न करता सगळ्यांचा समान विकास झाला पाहिजे. सहकारी चळवळीमधून असंतुलन निर्माण झाले आहे. गैरप्रवृत्तीमुळे देखील सहकारी संस्थांच्या विकासात
अडचण निर्माण होते. हे टाळण्यासाठी सहकारी संस्थांचा निकोप व संतुलित विकास करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यांचा निकोप आणि संतुलित विकास झाला पाहिजे सहकारी संस्थेचा. त्यासाठी संतुलित विकास म्हणजे आपल्याला फक्त एका गावातली सहकारी संस्था तीच मोठी नाही करायची. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जितक्या सहकारी संस्था आहेत त्या सगळ्यांची व्यवस्थित वाढ झाली पाहिजे, व्यवस्थित त्यांचं काम चाललं पाहिजे, व्यवस्थित विकास झाला पाहिजे. म्हणून सहकारी संस्थांचा निकोप व संतुलित विकास करणे हे सुद्धा सहकारी संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर ही झाली आपली सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे. मी सकाळी सकाळी लेक्चर घेते त्याच्यामुळे, आणि मला होतं आहे काय की समोर माझे विद्यार्थी नाही आहेत म्हणून मी एकटीच बोलते आहे आणि कोणी नाही आहे, क्लासरूम पूर्ण खाली आहे म्हणून मला ती झोप येते. तर त्याच्याबद्दल मी तुमच्याकडे सॉरी बोलते तुम्हाला, कारण की एकटी असल्यामुळे असं होऊ शकतं. समोर जर विद्यार्थी असतील तर आम्हीसुद्धा प्रसन्न असतो, आम्हीसुद्धा फ्रेश असतो. आता एकटी असल्यामुळे आणि सकाळी सकाळी लेक्चर घेते म्हणून मला थोडं झोप आल्यासारखं होतं आहे, सॉरी. बघा, तर हे झाले आपले सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे. आता बघा, आपलं सहकार शिक्षण प्रशिक्षणाची उद्दिष्ट झाल्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज. आणि संघटनात्मक रचना काय त्याची आपल्याला नाही आहे परीक्षेला, म्हणजे ते केंद्रीय पातळी, राज्य पातळी, जिल्हा पातळी, त्यामुळे आपण ते काय बघणार नाही आहे. पुढचा टॉपिक आपला सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज तोच असणार आहे. तर आज आपण हे जे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्ट बघितलेले आहेत ते तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघा. खूप कमी मुलं व्हिडिओ बघतात, ते खूप कमी मुलं लेक्चर अटेंड करतात ते. तर असं करू नका. तुम्ही लेक्चर्स अटेंड करा, व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा, कारण तुम्हाला तुमची परीक्षा जी आहे ती होणारच आहे, याच्यात काहीही दुवाक्यता नाही आहे. तुमची परीक्षा नक्की होणार, पण कधी होणार हे फक्त आम्ही सांगू नाही शकत. त्यामुळे तुम्ही असं मनात धरू नका काय नाही आमची पण परीक्षा अशीच कशी तरी घेतील, तर असं होणार नाही आहे. तुमची परीक्षा व्यवस्थितच होणार आहे. म्हणून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि आज आपण आता सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्ट पाहिलेली आहेत, ती तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. आज आपण इथे थांबूया. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.